सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। काल दिनांक 5 जुलै रोजी सकाळच्या सुमारास रावरी तालुक्यातील मुळाधरम परिसरात एका ओढ्यातील पाण्यावर एका पुरुषाचा मृतदेह तरंगत आहे अशी खबर मिळाल्याने पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे। तेथे पाहणी केल्यानंतर तो मृतदेह नसून शेतात पाखरांना भीती दाखवण्यासाठी लावले जाणारे बुजगावणे निघालाय। सर्वांचा जीव भांड्यात पडलाय। रावरी तालुक्यातील मुळाधरम परिसरातील ओढ्यात काल 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पॅन्ट आणि शर्ट घातलेला एका पुरुषाचा मृतदेह त्या ओढ्यातील पाण्यावर तरंगत दिसून आला। गुंतवणूक केलेल्या पैशावर जादा मासिक परतावा देतो म्हणून पती पत्नीचा विश्वास संपादन करून ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीचे शिर्डीचे चालक भूपेंद्र राजाराम साबळे पाटील यांच्यासह 5 आरोपींनी मिळून आर्थिक फसवणूक केली अशी फिर्याद राहता शहरातील शीतल गोरखनाथ पवार यांनी राहता पोलिसात दिली आहे। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान भूपेंद्र पाटील शिर्डी परिसरातून कोट्यावधी रुपये घेऊन पसार झाल्याची चर्चा आहे। संगमनेर तालुक्यात घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे। त्यांच्याकडून 250 ग्रॅम सोन्यासह 24,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अहिल्यानगर, सातारा, नाशिक, पुणे येथील 16 घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यातही यश मिळालंय। याबाबतचे सविस्तर वृत्त असं आहे की जून महिन्यात शालिनी बाळशीराम शेळके या त्यांचे राहते घर बंद करून बाहेर गावी गेला असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। याबाबत घरगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पुन्हा एकदा पावसाला जोर चढल्याने धरणात येणाऱ्या नवीन पाण्याने पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे। त्यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शनिवारी सायंकाळी 6 वाजता 7,752 दशलक्ष घनफूट तर निळवंडेचा 5,353 दशलक्ष घनफूट झालाय। पावसाचा जोर असल्याने पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने 6,863 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडला आहे। कोपरगाव शहरात आज एक खास आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळा पार पडला। संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर वारीची भव्य दिंडी साकारली। वारकरी पोशाख, भगवी पताका, टाळ आणि लेझिमच्या नादात हरिनामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी शहरातून पायी दिंडी काढत पंढरपूर वारीचं कोपरगावकरांना दर्शन घडवलंय। वृक्ष संवर्धन करा, पाणी अडवा, पाणी जिरवा अशा सामाजिक संदेशासह पर्यावरण जनजागृतीही करण्यात आली। विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेत ती जुनी गावठाणातील हनुमान मंदिर व सोमेश्वर महादेव मंदिरात नेली। छोट्या वारकऱ्यांनी भजन, फुगडी आणि टाळांच्या तालात हरिनामाचा जयघोष करत उत्साहाने सहभाग घेतला। शाळेच्या वतीने लाडूचे तर सोमेश्वर देवस्थानच्या वतीने राजगिरा लाडू वाटप करून स्वागत करण्यात आले। पंढरपूर वारीचा हा उत्सव विद्यार्थ्यांनी अनुभवल्याने श्रद्धा, संस्कार आणि समाज प्रबोधन एकत्र पाहायला मिळाले। या प्रसंगी श्रीमंत पवार सरकारचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, व्यवस्थापक नारायण अग्रवाल, महावीर शिंगी, जयंत विस्पुते, प्रदीप शास्त्री पदे, नंदू शेंडे, मनोज कपोते, प्रदीप पदे, श्री दत्तपार देवस्थानचे विश्वस्त हेमंत पटवर्धन, संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे, गोरक्ष महिला भजनी मंडळाच्या राजनीतीताई ठोंबरे, शाळेचे मुख्याध्यापक सचिन मोरे, उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा,
शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. विक्रमसिंह पाचपुते यांनी 2 दिवसापूर्वी तालुक्यातील अवैध गुटखा विक्रीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यानंतर गृह विभागाने तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करत श्रीगोंदा घोडेगाव रोडवरील इनामदार वस्तीवर छापा टाकून सुगंधी गुटख्यासह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव रोडवरील इनामदार वस्ती येथे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या विशेष पथकाने शनिवारी सकाळी कारवाई केली आहे. या कारवाईत 5,55,600 रुपयांचा गुटखा व 4 चाकी वाहन असा एकूण 11,05,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव परिसरातील अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेलाय. याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. संबंधित मुलगी 2 दिवसापूर्वी सकाळी शाळेत गेली होती. सायंकाळी मुलगी घरी आली नव्हती. तेव्हा शाळेत जाऊन चौकशी केली असता शाळा सुटल्यावर मुलगी घरी गेल्याचं सांगण्यात आलं. तिचा शोध घेतला परंतु ती आढळून आली नाही. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने 11वी 12वी हा आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. पालकांच्या दृष्टीने त्यांची खरी संपत्ती ही त्यांची संतती असते. असे असताना देखील पालकांनी आपल्या पाल्यांना घरापासून दूर ठेवण्याचा निर्धार केला. त्यांनी डोळ्यात साठवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगला अभ्यास करा, भरपूर खेळा आणि नवनवीन कौशल्य आत्मसात करा. पालकांनी निश्चित राहावे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजीवनी सैनिक स्कूल ज्युनियर कॉलेज कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी व्यक्त केलं. श्रीरामपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह एकाला पकडलाय. आठवडी बाजाराच्या दिवशी श्रीरामपूर बसस्थानकाच्या पाठीमागील शौचालयाजवळ एक संशयित व्यक्ती दुचाकीसह आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस सदर ठिकाणी गेले. त्यांना एक व्यक्ती दुचाकीसह आढळला. त्यांचे नाव विचारले असता त्यांना अभिजित गणपत बळी असं सांगितलंय. दुचाकीचे कागदपत्र नसल्याने ती चोरीचं असल्याचं उघड झालंय. जामखेड येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा हायस्कूल मध्ये मागील काही वर्षापासून विविध विषयांची 10 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शनिवारी संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला कुलूप ठेवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. रयत शिक्षण संस्थेचे खर्डा इंग्लिश स्कूल मध्ये 5वी ते 12वी पर्यंत सुमारे 2,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून 9वी ते 10वी माध्यमिकला 5 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 11वी 12वी विज्ञान व शेतीशास्त्र विषयाची पदे 3 वर्षापासून रिक्त आहेत. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.